एकूण रकमेवरील हे उदाहरण पाहूया अगदी सोप्या पद्धतीने. बघा काय म्हणते उदाहरण. रामाने आपल्याजवळील एकूण रकमेच्या 2/3 भाग मुलाला दिला आणि 1/4 भाग आश्रमाला दान केला, तरी त्याच्याजवळ 5,000 रुपये उरले होते. ते बँकेत ठेवले तर त्याच्याजवळ एकूण किती रक्कम होती? बघा 2/3 मुलाला दिलेत आणि 1/4 काय केलं? आश्रमाला दान दिले. ह्या अपूर्णांकाची बेरीज आपण 1 मधून वजा करत असतो. मग 1/1 वजा याचा तिरपा गुणाकार करूया. 4 2 8 अधिक 3 1 3 आणि छेदाचा गुणाकार छेदाला किती राहिले? 12. मग आता काय होईल? 1/1 वजा 8 अधिक 3 11/12 बरोबर पुन्हा याचा तिरपा गुणाकार 12 वजा 11/12 म्हणजे काय राहिलं आपल्याकडे? 1/12. आता या 1/12 ची आपण गुणाकार व्यस्त घ्यायची असते 12 आणि आपल्याकडे बँकेत किती ठेवलेत रामाने? 5,000 रुपये. म्हणजे या दोघांचा गुणाकार किती होतो? 12 पंच 60 60,000 रुपये. पर्याय क्रमांक 2 60,000 रुपये त्याच्याजवळ एकूण रक्कम होती.